तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात येणाऱ्या सोनाळा येथे पत्नीची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी खामगाव न्यायालयाने आरोपी पतीला आजन्म कारावास व 5,000 रुपयांचा दंड अशी कठोर शिक्षा सुनावली आहे। तर आरोपीने दंड न भरल्यास त्याला 1 वर्षाचा अतिरिक्त सक्तमजुरीचा कारावास भोगावा लागणार असल्याचे निकालात नमूद करण्यात आलेले आहे। दरम्यान या घटनेची सुरुवातीला 19 ऑक्टोबर 2020 रोजी सोनाळा पोलीस स्टेशनमध्ये ओमप्रकाश खंडेलवार यांनी दिलेल्या या तक्रारीची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती। मात्र सखोल तपासाअंती ही हत्या असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी नानकराम उर्फ राजाराम उर्फ गणेश दयाळू भिलावेकर सोनाळा याच्या विरुद्ध भारतीय दंडविधानच्या कलम 302 अन्वये गुन्हा दाखल केला होता। तपासात नानकराम मिलावेकर याने पत्नी मीराबाई हिचा बांबूच्या काठ्यांनी मारहाण करून निर्घृण हत्या केल्याचे स्पष्ट झाले। या घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून ओमप्रकाश खंडेलवाल, गौतम तायडे, अनिल तायडे व अजय शेवरे यांनी न्यायालयात साक्ष दिली। सरकार पक्षातर्फे एकूण 8 साक्षीदारांची तपासणी करण्यात आली। घटनास्थळ पंचनामा, मृतदेह पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, हत्यार जप्ती पंचनामा तसेच इतर सर्व कागदोपत्री पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले। वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शरद पाटील, तक्रारदार पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील सुसर तसेच तपास अधिकारी प्रकाश सोमनाथ पवार यांची साक्ष घटनाक्रमाशी सुसंगत व विश्वासार्ह ठरली। या प्रकरणात सर्व पुरावे व साक्ष आधारे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी 9 जानेवारी रोजी आरोपीस आजन्म कारावासाच्या कठोर शिक्षेचा निकाल दिला आहे। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार, सोनाळा।